सहसा आपण जेव्हा म्हणजे एखादी गाडी घेतो किंवा एखादी महागडी वस्तू विकत घेतो ना, हो. तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट तपासून पाहतो. हो, म्हणजे अगदी इंजिन कसं आहे किंवा मायलेज किती मिळतंय वगैरे. बरोबर. अगदी एखाद्या एक्स-रे मशीनमधून गेल्यासारखं आपण सगळे बारकावे बघतो. पण जेव्हा माणसांना पारखण्याची वेळ येते ना, विशेषतः लग्नासाठी जोडीदार शोधताना, हं. तेव्हा ही एक्स-रे मशीन अचानक का बंद पडते बरं? याचं मुख्य कारण म्हणजे आपण इंजिन सोडून फक्त त्या पेंट जॉबवर किंवा बाहेरच्या रंगावर भाळतो. अगदी हेच. द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण हे ऐकले का या यूट्यूब चॅनलसाठी लिहिलेल्या एका अत्यंत भन्नाट स्क्रिप्टवर सखोल चर्चा करतोय. हो, आणि आजचा विषय आहे आपली ती प्रसिद्ध मराठी म्हण म्हणजे रंगाने गोरा पण हजार गुण चोर. म्हणजे बघा ना, लग्नासाठी गोरा मुलगा शोधताना तो स्वतःचा EMI वेळेवर भरतो का? हो, किंवा घरातला साधा वायफाय कसा चालतो हे तरी त्याला माहितीये का हे कोणीच पाहत नाही. खरंय. हे खूपच मजेशीर असलं हं. तरी यामागे म्हणजे सायकोलॉजीमध्ये याला हॅलो इफेक्ट असं म्हणतात ना. हो, नक्कीच. हॅलो इफेक्ट म्हणजे आपला मेंदू एक असा शॉर्टकट घेतो की जर एखादी व्यक्ती दिसायला आकर्षक असेल किंवा गोरी असेल तर ती स्वभावाने आणि कर्तृत्वाने चांगली असलीच पाहिजे. हम्म. आपण त्या बाह्य रूपाला थेट सद्गुणांचं सर्टिफिकेट देऊन मोकळे होतो. पण एक मिनिट, मी थांबवते इथे. यात आपला तरी काय दोष आहे? म्हणजे उत्क्रांतीच्या काळापासून आपण चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींकडे आधी आकर्षित होत आलोय ना. हो, ते आहे. मग हे तर नॅचरल बायोलॉजी आहे. मग या इफेक्टला टाळायचं तरी कसं? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणजे बायोलॉजी नैसर्गिक असली तरी आजचं जग नैसर्गिक राहिलेलं नाहीये ना. म्हणजे काय? आधीच्या काळी लोक समोर असायचे. आता लोक सोशल मीडियाच्या पडद्यामागे असतात. ऑनलाईन शॉपिंगचं ते प्रसिद्ध उदाहरण बघा. आपण ॲपवर एकदम भारी दिसणारा टी शर्ट बघतो आणि ऑर्डर करतो. पण घरी आल्यावर तो टी शर्ट नसून चक्क पोछा निघतो. अगदी बरोबर. माणसांच्या बाबतीतही आजकाल हेच घडतंय. आपण बाह्य रूपावर इतके भुलतो की आतला कंटेंट तपासायलाच विसरतो. भारी लिंक आहे ही. म्हणजे ऑनलाईन शॉपिंगचा पोछा आणि खऱ्या आयुष्यातला जोडीदार. आणि त्या स्क्रिप्टमधले जे किस्से आहेत ना, ते याच पोछ्यासारखे आहेत. नक्कीच. जसं की तो काकूंचा गोरा मुलगा, जो दिवसभर काही काम न करता नुसता विचार करत बसतो. किंवा तो बाहेरून एकदम स्टायलिश दिसणारा मित्र. तो जो हॉटेलचे बिल भरताना नेमका पाकिट घरी विसरलो अशी सबब सांगतो तो ना. हो, तोच. म्हणजे पाकिट विसरतो, पण ॲटिट्यूड मात्र बरोबर आणतो. आणि या कव्हर पेजच्या प्रेमात पडण्यावर कळस, म्हणजे त्यातलं ते जिममध्ये जाणाऱ्या मुलाचं उदाहरण. अरे बापरे, ते तर खूपच भारी होतं. तो मुलगा ट्रेनरला सांगतो की त्याला खरी बॉडी बनवायचीच नाहीये, का बरं? कारण तो फोटोमध्ये फिल्टर लावून ॲब्स दाखवणार असतो. हे आजच्या आभासी जगाचं अचूक वर्णन आहे. म्हणजे बाहेरून एकदम फुल HD व्यक्तिमत्व, पण आतून कर्तृत्वाच्या नावावर सतत बफरिंग चालू आहे. अगदी योग्य शब्द वापरलात, बफरिंग. पण मग आपण या खोट्या कव्हर पेजच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं? कारण आपल्यालाही माहितीये की कधी ना कधी हा रंग आणि हे फिल्टर उडणारच आहे. नेमका हाच तर मुद्दा आहे. जर आपण हे जरा मोठ्या संदर्भात पाहिलं तर लक्षात येतं की बाह्य सौंदर्य म्हणजे हा गोरा रंग किंवा स्टाईल याचं डेप्रिसिएशन ठरलेलं आहे. हो, वयानुसार ते फिकं पडणारच ना. हो, पण माणसाच्या वाईट सवयी, त्याचा आळशीपणा किंवा खोटेपणा याचं मात्र आपल्याला लाईफ टाईम सबस्क्रिप्शन मिळतं. वाह, लाईफ टाईम सबस्क्रिप्शन, क्या बात आहे. हे वाक्य मी कायम लक्षात ठेवेन. त्यामुळे कुठल्याही आकर्षक व्यक्तिमत्वाला भुलण्यापूर्वी त्याच्या स्वभावाच्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचणं खूप गरजेचं आहे, हे यातून सिद्ध होतं. थोडक्यात सांगायचं तर म्हणजे चमकदार आवरणाला भुलून आतला कच्चा माल स्वीकारण्याची चूक आपण थांबवली पाहिजे. माणसाची निवड करताना केवळ रंग आणि रूप न पाहता त्याचा स्वभाव आणि प्रामाणिकपणाच शेवटी कामी येतो. नक्कीच. आणि जाता जाता या एका गोष्टीवर नक्की विचार व्हायला हवा. आपण त्या जिममधल्या फिल्टर वापरणाऱ्या मुलाबद्दल बोललो, पण जर उद्या सकाळी खऱ्या आयुष्यातून हे सगळे फिल्टर कायमचे हटवले गेले बापरे. आणि लोकांना त्यांच्या खऱ्या आतल्या स्वभावासह आपल्याला पाहता आलं, जणू काही त्यांचं एक्स-रे मशीनमधनं परीक्षण केलंय, मग तर अवघडच होईल. हो, तर आजूबाजूचे किती लोक आपल्याला आपल्या आयुष्यातून कायमची डिलीट करावे लागतील, यावर नक्की विचार करा.